आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. बाळूमामाच्या मेंढरांनी बागडेबाबांच्या पालखीभोवती घातले रिंगण, भाविकांच्या डोळ्याचे फिटले पारणे. गुंजे गावच्या माळरानावर श्री संत बागडेबाबांची पालखी येताच बाळूमामांच्या मेंढरांनी पालखीभोवती रिंगण घातले. यावेळी हबप तुकाराम बाबा महाराज व भाविक उपस्थित होते. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न संत बागडेबाबा यांनी सुरू केलेली चैत्रवारी पायी दिंडी वर्षानुवर्षे श्रद्धेने पुढे चालत आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, पण या दिंडीची भक्ती आणि परंपरा आजही तितक्याच दृढपणे जिवंत आहे. चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती व श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हबप तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी यंदाही पंढरपूरकडे निघाली आहे. 15 लाखाच्या सागवानी आकर्षक रथात पालखी बुधवारी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथून निघाली आहे. शुक्रवारी पालखी गुंजे गावच्या माळरानावर येताच त्यावेळी श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले. या दिंडीची खरी ओळख ठरली ती सुरुवातीलाच पार पडलेल्या बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगण सोहळ्याने. त्या क्षणी वातावरण जणू भक्तिरसाने भारावून गेले. पालखीसमोर उभ्या असलेल्या भाविकांच्या गर्दीत एक वेगळेच शांत वातावरण निर्माण झाले होते. बागडेबाबांच्या पालखीभोवती मेंढरांनी हळूहळू फिरत रिंगण घालायला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्या साध्या कृतीने भक्तीचा महासागर उसळला. टाळ मृदुंगाचा निनाद, नामस्मरणाचा गजर आणि त्या रिंगणात दिसणारी निरागसतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रिंगण हा केवळ परंपरेचा भाग नसून श्रद्धेचा जिवंत स्पर्श आहे, याची प्रचिती यावेळी प्रत्येकाला आली. बाळूमामांच्या मेंढरांच्या या रिंगणामुळे दिंडीच्या प्रारंभीच भक्तीचा उच्चांक गाठला गेला. बुधवारी गोंधळेवाडीतून निघालेली दिंडी चिखलगी भुयार मठ येथे मुक्कामी थांबली. गुरुवारी पहाटे पुढे जाल्याळ येथे अमृत पाटील यांच्या घरी मुक्काम, त्यानंतर शुक्रवारी गुंजेगाव येथे प्रफुल्ल पाटील यांच्या घरी दिंडीचा मुक्काम राहणार आहे. शनिवारी दिंडी पंढरपूर येथे दाखल होऊन श्री संत बागडेबाबा मठ येथे विश्रांती घेईल. रविवारी पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून याच दिवशी या भक्तिमय दिंडीची सांगता होणार आहे. या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर भाविकांचा उत्साह, सेवा आणि श्रद्धा दिसून येत आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी जेवण, पिण्याचे पाणी तसेच निवासाची उत्तम व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. प्रत्येक मुक्कामस्थळी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवक देखील सतत कार्यरत असून भाविकांना मार्गदर्शन करत आहेत. वारकरी परंपरेत रिंगण सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पालखीभोवती वर्तुळाकार फिरत भक्ती व्यक्त करण्याची ही परंपरा केवळ धार्मिक विधी नसून समर्पणाची अनुभूती आहे. बाळूमामांच्या मेंढरांच्या सहभागामुळे या रिंगणाला एक वेगळे आध्यात्मिक अधिष्ठान लाभते. निरागसतेतून व्यक्त होणारी ही भक्ती भाविकांच्या मनाला खोलवर स्पर्श करून गेल्याचे हबप तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी अमृत पाटील, सरिता, लिंगायतताई महाराज आदी भाविक उपस्थित होते. आज गुंजेगाव या ठिकाणी गेल्या वर्षी देखील बाळूमामाची मेंढरं या ठिकाणी आपल्या या गुंजेगावच्या माळावरती, फोंड्या माळावरती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला आणि पांडुरंगाच्या चरणी, बागडेबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्यपूर्वक येणाऱ्या काळामध्ये अंधश्रद्धा नाही पण श्रद्धेवरती चालणारी ही मंडळी एक वारकरी संप्रदाय, एक असा संप्रदाय आहे की ह्या वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही पद्धतीचं जर बघितलं तर अगदी निस्वार्थीपणाने ही सेवा करणारं आणि स्वच्छ प्रतिमेचं काम म्हणजे वारकरी संप्रदाय. महाराष्ट्रामध्ये अनेक संत बघितले तर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे संत बघायला भेटतात, पण जगाचे कल्याणी संतांची होती ध्येय कटोती परोपकारी राष्ट्रीय संत गाडगेबाबांसारखा विचार येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तोच विचार घेऊन, तोच वारसा घेऊन आम्ही पंढरपूरला भुयार ते पंढरपूर पायी दिंडी आम्ही काढतो आणि त्या ठिकाणी आज गुंजेगावाच्या या माळावरती प्रत्येक वर्षी मेंढराचा रिंगण सोहळा या ठिकाणी होतोय. पुढच्या वर्षापासून आम्ही घोड्याचा रिंगण सोहळा देखील करण्याचा संकल्प यावर्षी करतोय. पांडुरंगाच्या चरणी सगळी सुखी समाधानी एवढं मोठं युद्ध चालू आहे आणि सिलेंडर मिळत नाहीत, बाकी अनंत अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणीतून दूर हो असं साकडा मी पांडुरंगाच्या चरणी घालतोय. आमच्या भारतावरती, आमच्या राज्यावरती, आमच्या देशावरती कुठलेही संकट येऊ नये आणि सगळं शांत पद्धतीने पार पडावं अशी देखील पांडुरंगाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. बोला जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.